टॉस करून घ्या. फायनल मॅचचा टॉस. फायनल मॅचचा टॉस प्रतीक शेठ पवार यांच्या शुभ हस्ते फायनल मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. पुरंदर प्रीमियर लीग ची फायनल मॅच आणि फायनल मॅचचा टॉस प्रतीकजी पवार यांच्या शुभ हस्ते हा टॉस. आणि टॉस जिंकलाय तो शिवप्रेमी 11 संघाने टॉस जिंकला. निर्णय काय? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला शंभूराजे लगेच फिल्डिंग लावून घ्या. शंभूराजे कंस्ट्रक्शन लगेच फिल्डिंग लावून घ्या. वेळ वाचवा. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. फायनलची मॅच आहे. ज्यावेळेस टीम आतमध्ये जाईल एका लाईन मध्ये आतमध्ये जा. फायनलची मॅच त्यामुळे टीम आतमध्ये जाताना मैदानामध्ये एका लाईन मध्ये आतमध्ये जा. शिवप्रेमी संघाने टॉस जिंकत प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस शंभूराजे कंस्ट्रक्शन टीम आतमध्ये जाईल एका लाईन मध्ये आतमध्ये जा. शंभूराजे कंस्ट्रक्शन ज्यावेळेस आतमध्ये जाताल तेव्हा एका लाईन मध्ये आतमध्ये या. जाकीर रावला काय कर थोडे चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. नंतर बॅड लाईटचा अपील चालणार नाही. दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. तरी क्षेत्ररक्षण सजवून घ्या. शंभूराजे कंस्ट्रक्शन लवकर क्षेत्ररक्षण लावा कारण नंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. त्यामुळे आत्ता वेळ वाचा म्हणजे पूर्ण उजेडामध्ये तुम्हाला मॅच खेळता येईल.
फायनलची मॅच, फायनल बॅटल, शेवटचा सामना. नाथसाहेब 11 आयोजित पुरंदर प्रीमियर लीगचा थरार. फायनलची मॅच, या प्रीमियर लीगची फायनलचा सामना, अंतिम सामना, अंतिम लढत, अंतिम रणधुमाळी, अंतिम झुंज आता मैदानामध्ये सुरू होते. स्ट्रायकिंग एंडवरती असेल संदीप, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती संकेत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रसाद. सामन्याला सुरुवात. लेट्स प्लेचा पंचाचा इशारा. पहिला चेंडू डॉट बॉल. डॉट बॉलने पहिल्या चेंडूवरती झालेली सुरुवात. पहिला चेंडू निर्धाव. फायनलची मॅच, फायनलचा पहिला चेंडू इथे डॉट बॉल आलाय. इथे बॅटची गड, विकेटचे बटन, पहिला धक्का, 0 धावांवरती पहिला फलंदाज बाद. इनिंगच्या दुसऱ्या चेंडूवरती विकेट मात्र इथे गमावले गेले. फलंदाज इथे बाद. मोठी विकेट इथे मात्र गमावली गेली. मोठा मासा गळायला लागलाय. पहिलाच ओव्हर मध्ये संघाला बसलेला पहिला हादरा. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय संकेत. संदीप आउट झाल्यानंतर संकेत मैदानामध्ये. आता 2 संकेत मैदानामध्ये आहेत. पाहूया 2 संकेत मिळून विजयाचा संकेत मिळतंय का. शून्य धावांवरती संघाला बसलेला पहिला हादरा, पहिली विकेट, पहिला मोठा धक्का म्हणावा लागेल. हा चेंडू इथे मात्र व्हाईट बॉल अतिरिक्त धावेने इथे धावफलकाची सुरुवात होते. श्री गणेश होते धावफलकाचा. यावेळेस हा चेंडू मात्र हवेत खेळला गेलाय. पाहूया झेल होणार का, झेल होणार का. झेल टिपला आणि ते दुसरा फलंदाज बाद. शिवप्रेमी 11 संघाला बसलेला दुसरा धक्का, फलंदाज इथे बाद. अगदी 2 फलंदाज बाद झाले. फक्त एक सिंगल धावी धावफलकावरती नोंदवले गेले आणि अगदी 2 फलंदाज 0 धावांवरती डगआउटच्या रस्त्याला पोहोचले देखील. नवीन बॅटर अनिकेत मैदानामध्ये आलाय. अनिकेत नवीन फलंदाज. आलेला हा चेंडू मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाय. क्षेत्ररक्षक तयार. चांगली फिल्डिंग, केवळ एक सिंगल धाव. सिंगल धाव ही धावफलकावरती नोंदवली जाते. धावफलकावरती धावा जमा होतात, त्यात 2 धावा. दोन धावा आणि 2 फलंदाज बाद. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. 2 चेंडू अजून या षटकातील शिल्लक आणि ते तिसरा फलंदाज बाद. काय चाललंय काय शिवप्रेमी संघाचं. एका पाठोपाठ एक फलंदाज असे बाद होत आहेत, जणू ते म्हणतायत तू चल मैं आया. एका माग एक फलंदाज डगआउटच्या रस्त्याला पोहोचतायत. 3 फलंदाज पहिल्याच ओव्हर मध्ये बाद झाले. 2 फलंदाज कॉट बिहाइंडचे शिकार. एका फलंदाजाचा झेल बाउंड्रीवरती टिपला गेला. प्रसादची मात्र अप्रतिम गोलंदाजी इथे आपण पाहतोय. आतापर्यंत सकाळपासून जे आपण सामने पाहिले ते अनेक सामने असे चुरशी झाले. एक साइड वन साइडेड सामना झाला नाही, पण हा सामना एकतर्फी होतोय की काय असं नक्की वाटतंय. कारण इथे 3 फलंदाज आघाडीचे प्रमुख फलंदाज इथे मात्र बाद झालेत. पण अजूनही पाहिलं तर संकेत मैदानामध्ये आहे आणि तो धावा बनवण्याची ताकद ठेवतो देखील. अनिकेत मला दोन्ही संकेत बाद झालेत. तर आता अनिकेत आणि प्रतीक ही जोडी मैदानामध्ये असेल. स्ट्रायकिंग असेल प्रतीक, नॉन स्ट्रायकिंग ते अनिकेत. प्रसादचा चेंडू स्विच हिट खेळलाय.
फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट घेतला. चांगला फटका इथे मात्र खेळला गेला. अगदी प्रेशरमध्ये देखील हा फटका खेळत चौकार इथे वसूल केला गेला. अप्रतिम फटका होता आणि धाव फलकावरती आता धावा जमवतात त्या 6-7 धावा. 6 धावा, 6 रन ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा. वाह, काय फटका खेळला होता पण इथे फटका फसला. झेल टिपला. चौथा फलंदाज बाद. प्रतीक देखील इथे बाद होतोय. अनिकेत मात्र इथे बाद झाला. ज्यावेळेस त्यांनी फटका खेळला त्याच्या बॉडीचा पूर्णपणे बॅलन्स बिघडला होता, तरी देखील तो फटका खेळला. अशा वेळेस फटके क्वचितच बॉडीच्या बाहेर जातात, पण यावेळेस चेंडू फक्त उंच उडाला आणि हातामध्ये जाताना एक सुंदर झेल तिथे टिपला गेला. चौथा फलंदाज इथे बाद होता. नवीन बॅटर मैदानामध्ये होतोय शुभम. चार फलंदाज बाद, 6 धावा. आणि इथून आता या दोन फलंदाजांना एक मोठी इनिंग खेळावी लागेल. परत आलेल्या स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र इथे बॅट वरती आला नाही. डॉट बॉल. डबल करते आपण पाहतोय. 6 धावा, 4 फलंदाज बाद, 6. यावेळेस परत एकदा निर्धाव, परत एकदा डॉट बॉल. यावेळेस अगदी बॅकफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. परत एकदा डॉट बॉल. कुणाल जागडेचं मात्र कौतुक करावं लागेल. त्याने मात्र फलंदाजाला रन घेऊ दिले नाही. ते व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक सिंगल धाव. परत एकदा डॉट बॉल. शुभमला अजूनही शुभ सुरुवात करता आली नाहीये, कारण आल्यापासून शुभम उलट्या बॅटने चेंडू नक्की खेळण्याचा प्रयत्न करतोय. अगदी सरळ बॅटने चांगली बॅटिंग होत असताना उलट्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पण ते आता मात्र एक सिंगल धाव घेत स्ट्राईक रोटेट होते. 8 धावा धावफल करते आपण पाहतोय. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा. 2 ओव्हर 8 धावा या धावफल करते आपण पाहतोय. सर्वात आतापर्यंत पाहिलं तर या दिवसाभरातील सर्वात कमी धावसंख्या आहे 2 ओव्हरच्या नंतर. कारण सकाळपासून आपण पाहतोय 2 ओव्हर 30, 35, 40 धावांपर्यंत मजल मारताना आपण सगळ्यांना पाहिलं. पण अगदी आता इथे पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये 8 धावा आणि 4 फलंदाज बाद. ही स्थिती आता शिवप्रेमी 11 संघाची आपल्याला पाहायला मिळते. प्रसादचा हा चेंडू. इथे परत एकदा चेंडू हवेत खेळला, फटका फसला आणि ते 5वा फलंदाज बाद. 5 फलंदाज बाद झाले, त्यातले 4 फलंदाज प्रसादने बाद केलेत. फायनलच्या मॅच मध्ये प्रसादची अगदी तुफानी गोलंदाजी आपण पाहतोय. त्यांनी फलंदाजाला जास्त वेळ मैदानामध्ये थांबूच दिलं नाहीये. विकेट मिळवल्यात. 4 विकेट प्रसादने आतापर्यंत मिळवल्या. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय ओमकार.
शिवप्रेमी 11 संघ हा पहिल्या मॅचेस लीगच्या काही मॅचेस असतील नंतरच्या मॅचेस खूप चांगले खेळले, खूप ताकदवर खेळ त्यांनी दाखवला, पण फायनलच्या मॅच मध्ये मला वाटतं ते ठरवून आले होते. आज फायनल कोण जिंकते आम्हाला माहित नाही, पण आज सबको बॅटिंग मिलेगी, सगळ्यांना चान्स मिळेल अशा भावने नक्की मैदानामध्ये खेळतात की काय माहित नाही, कारण 5 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. अर्धा संघ आता डगआउट मध्ये पोहोचलाय पहिल्या 2 ओव्हर मध्येच. यावेळेस अगदी हा चेंडू शांत डोक्याने खेळण्याचा प्रयत्न होता. ओमकार कटके नवीन बॅटर आता मैदानामध्ये. ओमकार कटके मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कट, रन मात्र नाही. चेंडू इथे मात्र डॉट बॉल. प्रसादची मात्र भेदक गोलंदाजी आपण पाहतोय, 4 विकेट त्याने आतापर्यंत मिळवल्या. पुढे ससात फटका खेळण्याचा प्रयत्न आणि ते 6वा हादरा, 6वा फलंदाज ओमकारच्या रूपाने बाद. अजून धावफलक 2 आकडी धावसंख्येमध्ये देखील समाविष्ट झाला नाही. अर्ध्याच्या वरती खेळाडू मात्र आता आउट होऊन डगआउटला परतलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल, स्वप्नील. दोन 2.4 चेंडूचा खेळ पूर्ण झाल्याने 8 फलंदाज इथे बाद देखील झाले. 6 फलंदाज बाद झालेत. 8 धावा, 6 फलंदाज बाद. आता धावा मोजायच्या का विकेट मोजायच्या हाच प्रश्न पडलाय. प्रसाद परत एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस अगदी आता मध्ये चेंडू खेळला गेला, क्षेत्ररक्षक तिथे बळीची धावपळ, चेंडूला थांबवण्यामध्ये यश आलंय. 2 धाव मात्र रोखू शकत नाहीये आणि खूप वेळानंतर काविना धावफलक 2 आकडी धावसंख्येमध्ये पोहोचलाय. 10 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. शेवटचा एक चेंडू मात्र या षटकातील शिल्लक आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. प्रसादचं यशस्वी षटक संपतंय. धावफलकावरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा, 6 फलंदाज बाद, 10. गोलंदाजी मार्कर कुणाल. पहिला चेंडू स्विच हिट. वाह, काय फटका खेळला, अफलातून फटका होता. पिक्चर अभी बाकी है हा दाखवणारा फटका होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडूला घेतला, चेंडू अगदी हरवला, इतका जोरदार फटका होता. या फटक्यावरती अगदी पाहिलं तर स्वतःच्या संघाविरुद्ध पण राग होता, कारण 6 फलंदाज बाद झालेत, फार लवकर बाद झाले. पण प्रतीकने अजून मॅच सोडली नाही, एकटा प्रतीक मैदानामध्ये लढतोय. 16 धावा धावफलकावरती झाले, त्यातल्या वैयक्तिक 10 धावा या प्रतीकच्या आहेत. आणि जोपर्यंत प्रतीक मैदानामध्ये आहे तोपर्यंत एक सन्मानजनक धावफलक उभारण्याचा प्रयत्न तो करेल. फुल टॉस आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. प्रतीकचा वार, चेंडू जातोय सीमारेषा पार.
आता अगदी या फटक्याचे मला वाटते प्रतीकचे रील तयार होतील. परत एकदा प्रतीकच्या बॅट मधनं आसमानी टोला, शिवछत्रपतींचा छावा, प्रतीकने मारल्या 6 धावा. एक तर्फी अगदी फलंदाज जरी बाद होत गेले तरी प्रतीकने जी बॅटिंग केली ती लाजवाब बॅटिंग केली टीम साठी. आणि यावेळेस अगदी पाहतोय आपण रिव्ह्यू कशासाठी रिव्ह्यू घेतलाय. भीमर बॉल साठी मात्र रिव्ह्यू घेतलाय. पाहूया पण धावफलक अगदी पाहिलं तर प्रतीकने अगदी तेजीने पूर्ण केलाय आणि त्याचबरोबर प्रतीकच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. प्रतीकच्या 50 धावा पूर्ण. या चेंडूवरती जर षटकार मारला, जर चान्स मिळाला षटकार मारला तर 500 रुपयाचं भारतीय संघ मालकाकडून. पाहूया निर्णय काय येतोय आणि पंचाचा निर्णय आलाय नो बॉल, नो प्लस चौकार. आणि आता जर षटकार मारला तर संघ मालकाकडून 500 रुपयाचं भारतीय प्रतीकसाठी. त्याचबरोबर प्रतीकच्या 50 धावा. प्रतीकची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळून जाऊ द्या. फायनलच्या मॅच मध्ये 1 साइडेड हिरो प्रतीक. आणि त्याचबरोबर हा चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार 500 रुपयाचं पारितोषिक होतं संघ मालकाकडून आणि प्रतीकच्या नावावर तिथे जमा देखील होतोय. षटकारांची आतिषबाजी. 8 धावांवरती 6 फलंदाज बाद होते. कुणी विचार पण नसेल केला की धावफलक 70 वरती पोहोचेल. प्रतीक आणि स्वप्नीलने जबरदस्त बॅटिंग केली. डॉट बॉल. इथे मात्र निर्धाव चेंडू आलाय. असा चेंडू अगदी बॅटची कट घेतोय आणि इथे त्याचबरोबर हा चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. 74 धावा बनवल्या गेल्या. विजयासाठी 75 धावांचं टार्गेट शिवप्रेमी संघाने ठेवलंय. 60 धावा प्रतीकने बनवल्या. प्रतीकची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळून जाऊ द्या. एकटा प्रतीकने 18 चेंडू मध्ये 60 धावांचा सुसाट खेळ केलाय. 8 धावांमध्ये 6 फलंदाज बाद आहे. अगदी मॅक्सवेलची खेळी आठवली असेल इतकी भारी बॅटिंग स्वप्ने प्रतीकने आता केली. वाटलं तर मॅच एकतर्फी होईल पण नाही. प्रतीक आडून होता, अट्टळ होता आणि प्रतीकने मात्र परत सामना खेचून आणला. आता मॅच रंगतदार होणार यात शंका नाही कारण आता 75 धावा बनवायच्या 6 ओव्हर मध्ये. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या.
मॅचला सुरुवात. पहिला चेंडू इथे मात्र अपील 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 अपील, फार मोठी अपील इथे भेटवली आहे. पाहूया काय होतंय. आणि पंचांचा मात्र नॉटआउटचा इशारा. इथे अगदी जिकडे तिकडे फक्त प्रतीक 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 आणि प्रतीकच बघायला मिळतोय. एस्ट्यांच्या मागे कॅच गेला, तिथे पण प्रतीक बॅटिंग केली. प्रतीक 18 चेंडू 60 धावांचा खेळ त्याने केला. मॅच अगदी आता रंगतदार स्थितीमध्ये पोहोचून ठेवली. हा चेंडू इथे वाईट बॉल वाईट बॉल वाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. दोन चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. हो 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 हो, परत एकदा उसळता चेंडू होता. अग्रेशन पाहायला मिळत आहे, चुरस पाहायला मिळतीये. दोन्ही संघ आता सामना सोडायला तयार नाहीत. शिवप्रेमी अगदी सुरुवात निराशाजनक झाली होती, पण आता आता असं वाटतंय प्रतीकची बॅटिंग पाहून त्यांच्या रक्तामध्ये देखील वीरश्री दाबायला लागलाय. ज्या प्रकारची बॅटिंग प्रतीकने केली, संघाला त्याने जागा करून टाकलं की मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत सोडायची नाहीये हे दाखवणारी बॅटिंग होती. 3 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. आणि परत एकदा डॉट बॉल, आणखी एक डॉट बॉल. फायनलची मॅच होती कुठे, आली कुठे. मला वाटतं बरेचसे प्रेक्षक मॅच सोडून घरी निघाले होते, ते परत मैदानात आले. चेंडू हवे झेल टिपला. पहिली विकेट, पहिला फलंदाज बाद. पहिला फलंदाज मात्र बाद झाला. मोठी विकेट इथे मात्र गमावली गेली. चेंडू अगदी उंच आकाशामध्ये वरती चढला होता आणि तो सोपा झेल इथे मात्र टिपला गेला. आणि पहिला फलंदाज इथे मात्र बाद. पहिली विकेट इथे मात्र गमावली गेली. 3 धावांवरती संघाला बसला. पहिला धक्का, पहिला हादरा. पहिलं षटक आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज बाद, 3 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय प्रशांत पवार, नवीन बॅटर. आणि हा चेंडू इथे मात्र डॉट बॉल आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक धावा त्या 3, एक फलंदाज बाद, 3 धावा. एक फलंदाज बाद, 3 धावा धावफलक होते आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कर, गोलंदाज प्रदीप. गोलंदाजी मार्कर येतोय प्रदीप. आणि यावेळेस हा चेंडू परत एकदा हवेत आणि ते झेल टिपला. दुसरा फलंदाज बाद. इथे शुभम देखील डगआउटला परतेल. 2 मोठ्या विकेट, आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर. घडतंय काय, बिघडतंय काय. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ, कधी काय होईल सांगता येत नाही. शेवटपर्यंत रंगणारा हा खेळ. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. बॅट्समन नेम अक्षय खैरे. अक्षय नवीन बॅटर मैदानामध्ये. अक्षयने आलेल्या खेळात सुंदर फटका, धावपळ तिथे सुरू आहे. चेंडू थांबवण्याचा प्रयत्न होतोय. चेंडूला थांबवलंय. 2 धावा आपल्या टीम साठी वाचवल्या गेल्या. धावांनी धावफलक पुढे सर केलं. 5 धावा, 5 रन. 70 धावा या बनवाव्या लागतील.
हा चेंडू अगदी पाहिलं तर चांगला फटका खेळला. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. डॉट बॉल इथे मात्र येतोय. खोलवर टप्प्या चेंडू धाव. खोलवर टप्प्या चेंडू. रन मात्र मिळेल ती केवळ एक सिंगल धाव. केवळ एक सिंगल धाव. शिवप्रेमी संघाचे आता 11च्या 11 खेळाडू एकजूट झालेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी मूड बांधली आता मात्र प्रत्येक धावेसाठी इथे शंभूराजे संघाला मात्र लढायला त्यांनी भाग पाडलाय. फुल टॉस चेंडू होता. काही अंतर अनिकेतपासून हा चेंडू दूर होता, नाहीतर झेल टिपता आला असता. शंभूराजे कंस्ट्रक्शन पहिलं सुरुवातीला वाटलं होतं की सामना आता जवळपास शंभूराजे कंस्ट्रक्शनच्या खिशात गेलाय, पण तो खिशात गेलेला सामना प्रतीकने ओढून परत एकदा मैदानात आणलाय. मॅच संपली असं म्हणता येणार नाही, कारण दोन्ही संघ अजूनही लढतायत. मॅच जिंकण्याचा प्रयत्न दोघांचाही अजूनही सुरूच आहे. धावफलकावरती नजर टाकूया. धावा जमा होत आहेत त्या 8 धावा. इथूनच खेळ बदलला होता. मगाशी 8 धावांमध्ये 6 फलंदाज बाद होते आणि सामना संपता 74 धावांमध्ये 8 फलंदाज बाद होते. 6 फलंदाज बाद होते. म्हणजे जवळपास 68 रनाची पार्टनरशिप झाली होती. त्यामध्ये 8 रन झाले. 2 ओव्हर 8. हॅलो संकेत गोलंदाजी मार्कवर आलाय. संकेत भाटेच्या हातामध्ये चेंडू. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव. एक्स्ट्रा धाव. सुचित खेळण्याचा प्रयत्न होता. अपील. पंचांकडे विचार मात्र केला होता, पण पंचांत मात्र तटस्थ. नॉट आउटचा इशारा. चेंडू मात्र इथे डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू मात्र टाकला जातोय. अंतिम काही बाकी असेल मोठ्या धावा जमवण्याचा. बॅटची कट. थर्ड मध्ये चेंडू लावला तो. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरके. 10 धावा. 10 रन. यावेळेस हा चेंडू परत एकदा हवेत खेळला. क्षेत्ररक्षक लांब होता, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण होईल. धावफलकावरती होती. धावफलकावरती धावा जमा होत आहेत त्या 12. हा चेंडू हवेत. झेल सुटला. हा झेल पकडला असता शिवप्रेमी आणखी मॅच वरती मोठा ताबा मिळवता आला असता. हा कॅच सुटलाय का मॅच सुटली हे पाहावं लागेल. प्रशांतचा झेल सुटला. सिराजच्या हातून सुटलेला विराजच्या हातून सुटलेला झेल हा कितपत मागत पडेल. यावेळेस हा चेंडू परत एकदा शरीरभेदक मारा. रन मात्र नाही. चेंडू डॉट बॉल. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक. धावफलकावरती 13 धावा आतापर्यंत जमा होतात. फटका चांगला खेळलाय. पाहूया इथे धावा. हो काय प्रयत्न केला. हाईटचा पुरेपूर फायदा. ह्या प्रयत्नासाठी 100 पैकी 100 गुण. एकच सिंगल धाव. धावफलकावर धावा जमा होतात त्या 14. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा. क्रिकेटची मॅच शेवटपर्यंत सोडायची नसती हे मात्र आता शिवप्रेमी संघाने दाखवलंय. 6 फलंदाज बाद होते 8 धावांवरती. तिथून चांगली बॅटिंग केली आणि आता 3 ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघाला फक्त 14 धावा दिल्यात आणि 2 फलंदाज बाद केले. म्हणजे अजून 18 चेंडू शिल्लक आणि या 18 चेंडू मध्ये जवळपास 60 धावा बनवायच्या आहेत. 60 ते 61 धावा अजून बनवणं बाकी आहे.
खोलवर टप्प्या चेंडू होता, खोलवर टप्प्या चेंडू होता, समजू शकला नाहीये. एक सिंगल रन, एक सिंगल रन. 15 धावा पूर्ण होतात. आणि यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. जबरदस्त मॅच मैदानामध्ये सुरू आहे. फायनलची मॅच अगदी फायनलच्या मॅच सारखी होताना पाहायला मिळते. ज्यासाठी केला होता अट्टास तो दिवस गोड व्हावा. अगदी कोणाचा दिवस आज मात्र गोड होईल हे मात्र पाहावं लागेल. पण आयोजकांनी जे कष्ट केलं तो दिवस त्यांचा गोड झालाय. कारण फायनलची मॅच फायनलच्या मॅच सारखी होताना पाहायला मिळते. अविश्वसनीय मॅच मैदानामध्ये सुरू असताना आपण पाहतोय. असं वाटलं होतं 15-20 रनांमध्ये संघ गुंडाळला जाईल आणि प्रतिस्पर्धी संघ 1-2 ओव्हरमध्ये मॅच जिंकेल. पण आता इथे शंभूराजे संघाला मात्र त्यांनी फार मोठे कष्ट करायला लावलेत. आणि मागच्या मॅचचा हिरो नकुल आता मैदानामध्ये. फुलटा चेंडू, फटका मात्र खेळला. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही, केवळ एक सिंगल धाव. धावफलक धाव आहेत त्या 16 धावा, 16 रन. परत एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू मात्र आलाय. अजूनही 2 चेंडू मात्र या षटकातील शिल्लक असतील. सामना बराचसा सामना आता शंभूराजे कंस्ट्रक्शन संघापासून दूर निघून जाताना आपण पाहतोय. आणखी एक डॉट बॉल. हो, इथे परत एकदा डॉट बॉल वरची समाप्ती. 16 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा. कोणत्या संघाचे? शिवप्रेमी संघाचे संघ मालक आकाश शेठ पवार आज मात्र खुश असतील. कारण सुरुवात त्यांनी पाहिली असती तर मला वाटतंय त्यांनी विचार केला असता की ही टीम या टीमला मी का संघ मालक आहे. जेव्हा 8 डावांमध्ये 6 फलंदाज बाद होते तेव्हा त्यांनी विचार केला असेल. 4-5 शिव्या देखील आल्या असतील. पण आता या संघाला पूर्णपणे डोक्यावर घेऊन नाचायला तयार आहेत. कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी क्रिकेटचा खेळ बदलेल सांगता येत नाही. आकाश शेठ मात्र खुश असतील कारण पहिल्या नंबरची ट्रॉफीच्या अगदी जवळ पोहोचवलंय त्यांना प्रदीपने. पण मॅच संपली नाही कारण नकुल सारखा ताकदवान फलंदाज मैदानामध्ये अजून देखील आहे. एक सिंगल धाव. आता बॉडी लँग्वेज बघितली तर असं वाटतंय शंभूराजे कंस्ट्रक्शन संघाने सामना सोडलाय की काय. पण मॅच अजून देखील बाकी आहे. 10 चेंडू शिल्लक. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य देखील आकाशभाऊ पवार यांनी दिलाय. सुंदर ट्रॉफीज या मैदानाची शोभा वाढवत आहेत, या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. आणि या सुंदर ट्रॉफी आकाशदादांच्या सौजन्यातून आल्या. आणि जवळपास पहिली ट्रॉफी आज त्यांच्या कॅबिन मध्ये सस्ताना पाहायला देखील मिळेल का. विकेट इथे मात्र गमावली जाते. चौथा फलंदाज मात्र बाद. .4 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. अजूनही पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. आणि 8 चेंडूमध्ये जवळपास 58 धावा या विजयाचं समीकरण असेल. आणि इथे हा चेंडू परत एकदा डॉट बॉल. नवीन बॅटर आपण पाहतोय युवराज. पुणे परिसरामध्ये अगदी या खेळाडूची चर्चा मात्र फार जोरदार असते. इथे सामना सोडला नाही कारण युवराजच्या बॅट मधून षटकाराने धावफलक पुढे सर केलं. 23 फुल टॉस. चेंडूचा पुरेपूर फायदा युवराजने घेतला आणि षटकार. चेंडूला मात्र मैदानाच्या बाहेर फेकून दिलं. 23. अजूनही 52 धावा हव्यात.
सामना अगदी 6 चेंडू विजयासाठी 52 धावांवरती येऊन पोहोचला. आणि आणखी एक विकेट फलंदाजी ते बाद. हॅट्रिक विकेट घेतली तर संघ मालक प्रथमेश 2001 रुपयाचं पारितोषिक. जर विकेट हॅट्रिक घेतली तर कुणाकडून 2001 रुपयाचं पारितोषिक आहे. तर विकेट हॅट्रिक घेतली पूर्ण केली तर त्यावेळी चेंडू मात्र हवेत खेळला. आणि पाहूया सामना अगदी रंगतदार होताना पाहायला मिळाला. ज्यांना वाटलं होतं की आता शिवप्रेमी संघ फायनल जिंकणार नाही, काही जण प्रेक्षक उठून गेले होते, पण आता त्यांना जेव्हा कळेल शिवप्रेमीने चषक मारलाय त्यावेळेस त्यांना देखील आश्चर्य. ऑनलाईन धावतील, ऑनलाईन मॅच पाहतील आणि मग प्रदीपची बॅटिंग पाहतील. 18 चेंडू मध्ये 60 धाव बनवायच्या कशा. चेंडू हवे झेल टिपला आणि फलंदाज बाद. नंतर चौकार आणि मग विकेट. विकेट हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक. 27 धावांमध्ये 6 फलंदाज बाद. आणखी एक रनआउटच्या रूपाने विकेट, फलंदाज बाद. त्यावेळी चेंडू हवेत आणि त्याचबरोबर कोणती धाव नाही. शेवटचा एक चेंडू, फक्त औपचारिकता आता शिल्लक. आणि अगदी या मॅचची इतिहासामध्ये नोंद होईल अशी मॅच नक्की पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर शिवप्रेमी 11 पवारवाडी संघाने पुरंदर प्रीमियर लीगचा चषक जिंकलाय. विजयाचे मानकरी ठरलेत. या वर्षीचा मान हा पवारवाडीकडे गेला. जबरदस्त खेळ शिवप्रेमी संघाने केला. 8 धावांमध्ये 6 फलंदाज बाद. आणि 6 फलंदाज बाद असताना 74 धावांपर्यंतची मजल मारत शिवप्रेमी संघाने या चषकावरती नाव कोरलंय. ड्रामा नक्की शेवटपर्यंत रंगलेली मॅच. धक्का हा बसला असेल तो शंभूराजे कंस्ट्रक्शन संघाला, कारण मॅच जवळपास खिशात घातलेली मॅच परत त्यांच्या खिशातून प्रदीपने हिसकावून घेतली आणि सामना जिंकला. विजयाचा शिल्पकार, फायनलच्या मॅचचा विजयाचा शिल्पकार, 18 चेंडूमध्ये 60 धावांचा सुसाट खेळ खेळणारा प्रदीप आपण पाहतोय टीव्ही स्क्रीन वरती. अगदी त्याला डोक्यावर उचलून घ्यावी अशीच खेळी त्याने केली. ज्या प्रकारे तो लढला, संघाला विजय मिळवून दिला. एकटा लढला, वन साइडेड लढला, वन साइडेड हिरो ची कामगिरी प्रदीपने पार पाडली. जबरदस्त खेळ प्रदीपने केला. एकतर्फी किल्ला त्याने लढवला. 18 चेंडू मध्ये 60. जिथे सर्वांनी विचार सोडून दिला होता जिंकण्याचा, तिथे प्रदीपने मात्र सामना खेचून आणला आणि संघाला विजय मिळवून दिला. वेल डन प्रदीप. जबरदस्त बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग प्रदीपने या मॅच मध्ये केली. अगदी जे 3 षटकार मारले होते प्रतीकने जी बॅटिंग केली होती त्यासाठी संघ मालकांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक ते देखील जमा झालं. आणि 200 रुपयाचं पारितोषिक होतं ते देखील प्रतीकसाठी असेल. DYSP साहेब तानाजी बरकडे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक प्रतीकसाठी. हॅलो.